नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर खूप दिवसांनी आपण हा व्हिडिओ सुरू केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ मी थोडा लवकर बनवत आहे कारण की तुमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. तर ह्यावर तुम्ही पाहू शकता की मी या व्हिडिओमध्ये तुमचे 5 पॉईंट कव्हर करणार आहे मेकॅनिकल टेक्निकल या सब्जेक्टचे. तर तुम्ही याच्यावर लक्ष देऊन द्या. आता तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. त्याच्यापैकी मी काही शॉर्ट्स नोट्स काढलेल्या आहेत आणि त्यावर IMP हे टिकमार्क करून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला IMP क्वेश्चन हे फक्त रीड करायचे आहे आणि त्याचे आन्सरसुद्धा वाचून घ्यायचे आहे. खूप जणांची मागणी होती की IMP क्वेश्चनवर व्हिडिओ बनवा आणि त्यांचे आन्सर्स द्या. तर आजचा व्हिडिओ आपला IMP क्वेश्चन आणि त्याचे आन्सर याच्यावर आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे माझे शॉर्ट नोट्स आहेत. तर घटक 1 आहे. आपले एकूण 5 घटक आहेत. त्याच्यापैकी हा पहिला घटक टिगो मिग वेल्डिंग. त्याच्यापैकी तुम्ही पाहू शकता आधुनिक वेल्डिंग पद्धती खालीलप्रमाणे आहेत. तर हे 2 जे पॉईंट मी कव्हर केलेले आहेत 1 आणि 2 हे तुम्ही पाहू शकता. याचे शॉर्ट नोट्ससुद्धा मी मागच्या पेजवर आहेत ते तुम्हाला दाखवू शकतो. त्याचे आन्सर तुम्ही पॉज करूनसुद्धा पाहू शकता आणि ते रीड करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील. तर हे पाहून घ्या इथं शॉर्ट नोट्स काढली मी इथं इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग हा क्वेश्चन IMP आहे. हा वाचून घ्या इथून ते इथपर्यंत आहे वापरतापर्यंत. त्याच्यानंतर हे शिल्डेड गॅस आर्क वेल्डिंगचे प्रकार हे तिन्ही प्रकार तुम्हाला वाचून जायचे आहे. मी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला IMP क्वेश्चन काढून देऊ शकेल ते सगळे क्वेश्चन मी काढलेले आहे त्याच्यावर आणि याच्यामुळे मलासुद्धा फायदा पडला आहे इयत्ता 10वीमध्ये. तर मला टेक्निकलमध्ये माझं मेकॅनिकल हा सब्जेक्ट होता त्याच्यामुळे मला 100पैकी 94 मार्क एवढे पडलेले आहेत माझ्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल टेक्निकलमध्ये. तर हे IMP क्वेश्चन आहेत फ्लोमीटरचे हे पाहून घ्या. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करूनसुद्धा पाहू शकता. खूप जणांचे प्रश्न होते की माझा सब्जेक्ट कोणता होता टेक्निकलमध्ये. तर माझा सब्जेक्ट होता मेकॅनिकलचा. सर्वात पहिले मी मेकॅनिकलचे सब्जेक्टचे जे टॉपिक आहेत ते कव्हर करून देतो तुम्हाला. त्यानंतर इलेक्ट्रिकलचे आपण सुद्धा टाकू याच्यावर. तर हे तुम्ही IMP क्वेश्चन पाहू शकता. हे IMP क्वेश्चन मी टिकमार्क केलेले आहेत ज्याच्यामुळे मलासुद्धा खूप काही फायदा पडलेला आहे. आता आपण याच्या स्वाध्यायाकडे वळूया. हे जे योग्य पर्याय निवडून काढलेले जागा भरा हे जागा भरा तुम्ही चांगल्यापैकी वाचून घ्या. आणि हे जे ॲरोगॉन सिलेंडरचा रंग कोणता असतो निळा. तर हा IMP क्वेश्चन आहे तुम्ही रीड करून घ्या. हा व्हिडिओ थोडासा मोठा जाईल पण तुम्ही हे करू शकता कारण की तुम्हाला जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही पाहू शकता. माझ्या स्वाध्यायामध्ये सर्वात जास्त मी क्वेश्चन काढलेले आहेत आणि हे जे IMP क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही नक्की रीड करा आणि याचे आन्सर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा पाहू शकता. ते तुम्हाला थोडंसं शोधायला थोडासा वेळ लागेल पण ते सुद्धा होऊ शकतात. जास्तीत जास्त चॅप्टरकडे तुम्ही लक्ष देऊ नका. IMP क्वेश्चन आणि त्यांच्या स्वाध्यायावर तुम्ही लक्ष द्या. ह्याच्यामुळे तुम्हाला असा एक फायदा पडेल की कमी टाईममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करता येईल. हे जे IMP जे टॉपिक केलेलं आहे ते 100 आणि 101 पेपरमध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता हे स्वाध्याय त्याच्यामध्ये मी टिकमार्क केलेली आहे सगळीकडे. हां जर व्हिडिओ क्वालिटी थोडीशी डिक्रीज असेल माझ्यावाली व्हिडिओ जर ब्लर दिसत असेल तर तुम्ही त्याला इन्क्रीज करून घ्या व्हिडिओ क्वालिटी. त्याचा एक व्हिडिओ शॉर्ट्समध्ये एक टाकलेला आहे मी ते पाहून घेऊ शकता तुम्ही. हे घटक 3 सबमर्ज आर्क व थर्मिट वेल्डिंग हे आपला घटक 2 होता. याचा स्वाध्याय पाहून घ्या. हे जे IMP क्वेश्चन आहे तुम्हाला करावंच लागेल. त्यानंतर हे पॉईंट पाहून घ्या. ज्या ठिकाणी मी IMP नाही केलेलं आहे ते ठिकाण तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. फक्त जे घटक आहेत त्यांच्या स्वाध्यायाकडं आणि ज्या पॉईंटमध्ये मी IMP क्वेश्चन जे टिकमार्क केलेलं आहे ते तुम्ही करू शकता. हे जोड्याला वगैरे तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या. हे आल्याचा स्वाध्याय त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हा प्रश्न क्रमांक 1 ह्याच्यामध्ये 3रा नंबर थर्मिट वेल्डिंगचे उपयोग लिहा. हे तुम्ही हे मागं पेज जर पलटवला असा तुम्हाला इथे दिसून जाईल की थर्मिट वेल्डिंगचे काय उपयोग आहे बा इथं हे तुम्हाला समजून जाईल. असे तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचे आन्सर पाहू शकता. आणि ज्या ठिकाणी मी IMP क्वेश्चनचे टिकमार्क केलेले आहे ते तुम्हाला 100 आणि 101% करणंच आहे आणि तेच पेपरमध्ये उतरतात. हे घटक 5 आपला धातू जोडण्याचा यांत्रिक पद्धती.